पोतडीत अजून भरपूर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी, अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात, कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेलं आहे. हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. एक लाईफलाईन जी होते, लाईफलाईन, ती लाईफलाईन नव्हती, ती लाईफलाईन नव्हती, ती डेथ लाईन होती. आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे. यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले, रुग्ण नाहीत, काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं. 300 त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ. मी स्वतः वाचलंय म्हणून मी एवढं बोलतोय. आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा, नाहीतर विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोतडीमध्ये आहे. आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता. त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही, पण एकच सांगतो, महापालिकेने विजय भाऊ 33 रुपयात 300 ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोरगरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होतं. 300 ग्रामचं 33 रुपयामध्ये. प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं. 100 ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सब कॉन्ट्रॅक्ट केलं. 16 रुपयामध्ये 100 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 ग्राम देण्याच्या ऐवजी 100 ग्रॅम या गोरगरिबांना खिचडी वाटप झालं.